पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली। कोथरूडच्या एका 42 वर्षीय वकील महिलेनं कोल्हापूरच्या 47 वर्षीय पुरुषाला गुंगीचं औषध देऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय। तसेच त्याच्याकडे शरीर संबंधाची मागणीही केली आहे। याला पुरुषाने नकार दिला असता पुढे मात्र भयंकर प्रकार घडलाय। या महिलेने पुरुषाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, त्याच्याकडे खंडणी मागितली आणि हा प्रकार तब्बल 9 महिने सुरू होता। त्रासलेल्या या व्यक्तीने अखेर पोलीस ठाणं गाठलं आणि महिलेविरोधात तक्रार दिली आहे। कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। कोथरूड येथील हायकोर्टात प्रॅक्टिस करणारी 42 वर्षीय महिला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचा 47 वर्षीय पुरुष, दोघांची ओळख मागील वर्षी तुळजापूर मंदिरात झाली आणि याच ओळखीचं रूपांतर पुढे ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती आणि खंडणीत झालं। फिर्यादीचं म्हणणं आहे की महिलेनं आधी पीडित पुरुष आणि त्याच्या पत्नीसोबत ओळख वाढवली, घरात वावर वाढवला, फिर्यादीच्या पत्नीलाही आपलेपणा दाखवून विश्वास संपादन केला। एके दिवशी फिर्यादीसोबत दुचाकीवरून जात असताना तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात असं म्हणत या महिलेनं लगट करण्याचा प्रयत्न केला। मात्र या पुरुषाने विरोध केल्यावर तिने माफी मागत इथून पुढे असं काही करणार नसल्याचं सांगितलं। पण हा प्रकार इथेच थांबला नाही। यानंतर या महिलेनं फिर्यादीच्या पत्नीला फोन करून काशी विश्वनाथला जाणार असल्याचं सांगितलं आणि फिर्यादीलाही सोबत घेतलं। त्यानंतर ती पीडित पुरुषाला घेऊन कोथरूड येथील घरी आली। रात्री तिथेच मुक्काम केला। रात्री तिनं त्याला गुंगीचं औषध दिलं आणि त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। फिर्यादीनं विरोध केला असता इथेच काहीतरी करेन, कुटुंब उद्ध्वस्त करेन अशा धमक्या देत त्याच्यावर दबाव टाकला। पुढच्या दिवशी दोघे विमानानं काशी विश्वनाथला गेले। तिथेही महिलेनं त्याच्या रूमवर जाऊन पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी केली। मात्र फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपी महिलेनं ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही देऊन सोन्याची अंगठी मागितली आणि त्यानंतर पुन्हा धमक्या, पुन्हा ब्लॅकमेल। तब्बल 3 दिवस हा प्रकार सुरू होता। धमक्या, दबाव आणि सततच्या मानसिक छळामुळे घाबरलेल्या फिर्यादीने पुण्यात परतल्यानंतर कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली। पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे। फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुंगीचं औषध देणं, जबरदस्ती करणे आणि खंडणी मागण्याचे गंभीर आरोप आहेत। आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। याविषयी पोलिसांनी काय माहिती दिली आहे ते पाहूयात। काल आपल्याकडे एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे कोथरूड पोलीस स्टेशनला। येथील जे फिर्यादी आहेत विश्वनाथ कदम, हे मूळचे राहणारे चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत। ते मार्च महिन्यामधली ही घटना आहे। त्या मार्च महिन्यामध्ये यातील जे फिर्यादी, त्याच्यासोबतचे काही साथीदार आणि त्याची फॅमिली आणि यातली आरोपी आहे वांदळे नावाची लेडीज आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला फिरायला जातो म्हणून तुळजापूरला त्याची ओळख झाली देवस्थान त्या ठिकाणी। त्यानंतर काशी विश्वनाथ किंवा अजून इतर देवस्थानला जातो म्हणून असं त्या ठिकाणी त्यांची ओळख झाल्यानंतर त्या ओळखीचा फायदा घेऊन हा फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे की अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला किंवा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला आणि ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला। त्यावरून तो गुन्हा दाखल आहे। तर तो आता गुन्हा दाखल आहे, पुढचा तपास जे आहे ते पोलीस स्टेशन करत आहे। आता ह्यांची ओळख जी आहे ते तुळजापूरला त्यांची ओळख झाली, कारण ही पूर्ण फॅमिली सहित त्या ठिकाणी देवदर्शनाला गेले होते आणि त्या ठिकाणी ओळखीच्या फायद्यातून त्यांनी नंतर अजून काही देवस्थानला ते गेले आणि माझा भाऊ आहे असं म्हणून त्यांचा देवाणघेवाणीचा काही व्यवहार पण झाला असं, अंगठी वगैरे दिली होती असे काहीतरी प्रकार। आणि मग ब्लॅकमेल करण्याच्या ह्याच्यातून मग तो हा खंडणीचा प्रकार निष्पन्न झालेला आहे। अशी आपल्याला आमच्याकडे माहिती आहे, परंतु कुठले वकील आहे, सनद काय आहे का याची जरा खात्री करत आहोत। याच्यावर एक गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे, कदाचित एका अॅट्रॉसिटीचा गुन्हा पण दाखल आहे। त्या संदर्भात त्याची पण माहिती घ्यायचं काम सुरू आहे। आता काल दाखल झाला गुन्हा, याच्यामध्ये आरोपीला नोटीस वगैरे देऊन पुढची चौकशी या ठिकाणी पोलीस करतील। नाही, याच्यामध्ये नोटीस देऊन नोटीसला जर प्रतिसाद दिला नाही किंवा सहकार्य केलं नाही तर पुढची कारवाई करण्यात येईल। खरं तर आरोपी महिला आणि पीडित पुरुषाची ओळख तुळजापूरच्या भवानी मंदिरात झालेली। तिथून त्यांच्यात विश्वासाचं नातं तयार झालं आणि त्यातून झाली त्याची फसवणूक। फिर्यादी पुरुषाने तब्बल 9 महिने सहन केलेला मानसिक छळ अखेर उघडकीस आलाय। या संपूर्ण प्रकरणात आणखीन काही उघडकीस येतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
शिवाय या प्रकरणात आरोपी महिला वकील असल्यामुळे तपास अधिक संवेदनशील झालाय. कोथरूड पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. लोकमत.com साठी पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट.